राज ठाकरे साहेबांना सोबत घेण्याची गरज काय पडली? एका शब्दात सांगायचं असलं तर जी काही परिस्थिती आज उद्भवली आहे हे आपल्या स्वकीयांना दूर केल्यामुळे उद्भवलेली आहे. मागील 25-30 वर्षाचा इतिहास तपासला आणि असा विचार केला की आजपर्यंत शिवसेनेतून जेवढे लोक वेगळे झाले किंवा नंतर शिवसेना माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळी झाल्यानंतर जर आजपर्यंत शिवसेनेच्या सर्व नेत्यांना जर एकत्रित आणण्याचा प्रयत्न झाला असता तर आज दुसरा कुठलाही राजकीय पक्ष मोठा राहिला नसता, ही वस्तुस्थिती आहे. मात्र वेगवेगळ्या चुकीचे निर्णय, पक्षाकडे दुर्लक्ष, अशा अनेक कारणामुळे लोकांची मनं दुखावत गेली आणि त्याच कारणामुळे राज ठाकरे गेले, ज्या राज ठाकरेला त्यांच्या म्हणण्यानुसार एकही सीट द्यायला तयार नव्हते. आणि अजूनही मला ही युती होईल अशी मला शक्यता वाटत नाही, कारण की ॲडजस्टमेंट करण्याची जर प्रवृत्ती नसेल तर एका मोर्चासाठी एकत्र आलेले लोकही पुढे राहतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. देशात गरिबी वाढत चाललेली आहे, काही श्रीमंतांच्या हातात सत्ता आलेली आहे असं गडकरी म्हटले. तुम्ही अभ्यासक आहात, तुम्हाला काय वाटतं, काय म्हणायचं असेल गडकरींना? असं ही वस्तुस्थिती नाही आहे. लोकांच्याकडे फायनान्शियल सोर्सेस वाढत आहे, लोक श्रीमंत होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. कदाचित गरीब लोकही थोडे श्रीमंत असतील आणि मोठे लोक जास्त श्रीमंत होत असतील, हे नाकारता येणार नाही. परंतु भविष्यामध्ये वेगवेगळे जे निर्णय, या निर्णयामुळे सामाजिक विषमता दूर होईल. गरीब अतिशय वाईट अवस्थेत आणि BPL खाली जीवन जगणाऱ्या लोकांना चांगलं जीवन जगण्यासाठी सरकार पूर्णपणे मदत करत आहे. आपल्याला माहीत आहे की 80 कोटी लोकांना धान्य आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना असेल किंवा गरीब लोकांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत आहे. ते विषमता दूर होईल. लोकांचा आर्थिक स्तर वाढत आहे, गरीब लोकांचाही वाढलेला आहे, श्रीमंत लोकांचाही वाढलेला आहे. श्रीमंत लोकांचा जास्त वाढला असेल हे मी नाकारत नाही, पुन्हा सांगतो, परंतु भविष्यामध्ये विषमता दूर होईल असं मला विश्वास आहे. परिवहन खातं तुमच्या शिवसेनेकडे आहे. नागपुरात 13 विद्यार्थी एका ऑटो रिक्षात कोंबून भरले जातात. अपघात झाल्यानंतर जाग येण्यापेक्षा आधीच कारवाई करणं गरजेचं वाटत नाही? नाही, या संदर्भामध्ये वारंवार स्कूल बसेसच्या संदर्भात देखील कोर्टाने निर्णय केलेला आहे, परंतु शेवटी व्यवस्था आहे. मी माननीय मंत्री महोदयांना बोलून या संदर्भामध्ये ही वस्तुस्थिती सांगून यात अधिक प्रभावी उपाययोजना कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांना विनंती करणार. राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की जे बाळासाहेब करू शकले नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं, आम्हा दोघा भावांना एकत्र. तुम्ही अनेक वर्ष शिवसेनेत राहिले, पहिले एकत्रित का आले या म्हणण्यापेक्षा पहिले वेगळे का झाले याचं आत्मचिंतन करा. वेगळे का झाले, का दूर गेले, का तेव्हा थांबवण्यात आलं नाही, नारायण राणेंना का थांबवण्यात आलं नाही, गणेश नाईकला का थांबवण्यात आलं नाही, राज ठाकरेंना तेव्हा का थांबवण्यात आलं नाही, असे सर्व विषय आहे. कदाचित एकनाथ शिंदेच्या सोबतही जर अशा पद्धतीची कृती झाली नसती आणि महाविकास आघाडी झाली नसती, ती परिस्थिती उद्भवली नसती. ही सर्व परिस्थिती उद्भवली, त्यासाठी महाविकास आघाडीशी अभद्र युती हे कारणीभूत आहे. हे वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येईल. मतदार याद्यांच्या वाढलेल्या मतदारांवर काँग्रेसने एक समिती नेमलेली आहे, त्याच्यावर फोकस करणार असं म्हणतात. जाऊ दे, आता त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं. पराभवाचा खापर स्वतः आत्मचिंतन केलं असतं तर कदाचित स्वतःमध्ये सुधारणा केली असती, परंतु आता व्यवस्थेला दोष देऊन स्वतःचे अपयश लपवण्यात त्याला काय अर्थ नाही. थँक्यू भाऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.